की जर फॉरेन क्लायंटला हे माहिती आहे की टेस्टिंग व्यतिरिक्त जर ऑटोमेशन किंवा RPA सारखे टूल्स आलेत तर क्लायंट काय बोलणार की मला त्या टूलवरती टेस्टिंग करून द्या. क्लायंट हे नाही बोलणार की तुम्ही मला मॅन्युअल टेस्टर द्या, का कारण त्याला माहिती वेळ जाणार आहे, माझा पैसा जाणार आहे आणि कुणाकडेच तेवढे पेशन्स नाहीयेत. पण जर आपण 5 वर्ष मॅन्युअल टेस्टिंगमध्ये काम करतो तर आपलं हे काम बनतं की आपण ऑटोमेशनला अपग्रेड केलं पाहिजे. पण जर मी म्हटलं की नाही मी नाही अपग्रेड करणार तर कंपनी ले ऑफच करणार ना. कुठल्याही कंपनीमध्ये आधी हे सांगितलं जातं की तुम्हाला हे अपग्रेड करायचंय, पहिला चान्स रनिंग एम्प्लॉईला मिळतो, पण जर त्यांनी अपग्रेड नाही केलं तर त्यांना ती कंपनी सोडायला लागते. दुसरी गोष्ट अशी की ज्यावेळेस कंपनीकडे नवीन प्रोजेक्ट, जसं आता एमडॉक्सचं एक्झाम्पल मी तुम्हाला देते. एमडॉक्समध्ये काय कल्चर आहे की तुम्हाला तिथं फूड मिळेल, ट्रॅव्हल मिळेल, कन्व्हिनियन्स मिळेल, पैसा मिळेल, सगळं मिळेल, पण तुम्हाला तिथं स्किल अपग्रेडेशनला स्वतःच शिकायचे, स्वतः डिलिव्हर करायचं. तिथं तुम्हाला काहीच नाही, तिथं तुम्हाला कोणी ट्रेनर बसलेला नाहीये की जो तुम्हाला समोर बसून शिकवेल आणि मग तुम्हाला काम करायचं. हे TCS मध्ये चालतं, ते तिथं नाही चालत. मग तिथं जर तुम्हाला सगळं भेटलं तर तुमचा फोकस फक्त कामावर पाहिजे. मग त्या कामामध्ये कुठलाही क्लायंट नवीन जरी आला, काम जरी वेगळं आलं तरी तुम्हाला अपग्रेड करायचे आणि मग ते काम पूर्ण करून द्यायचे, ती जबाबदारी तुमची.